गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMI नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज एक नवीन वॅकन्सी घेऊन आलो जी की असणार आहे पुण्यामधले. तर पुण्यामध्ये जे कोणी जॉब शोधत आहे तर त्यांच्यासाठी हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. पुण्यामध्ये ECHS नाव ऑलरेडी ऐकलं असेल बऱ्याच जणांनी, कारण या विषयावर आपण बऱ्याच पूर्वी काही दिवसा अगोदर पण भरती संदर्भात व्हिडिओ आणले होते, ज्यामध्ये ECHS अहिल्यानगरची वॅकन्सी आणली होती. त्यानंतर ECHची अगोदर पुण्याची पण वॅकन्सी आपण अपडेट दिली होती. तर आता परत ECHS पुण्याची परत वॅकन्सी आलेली आहे. ECHS म्हणजे काय असते हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत चालतं, ज्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन ECHS म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम. ठीक आहे, असे याचं हे पूर्ण लॉंग फॉर्म आहे, जे पुण्यामध्ये जे आहे साऊथ पुणे लोहगाव या ठिकाणी तुम्हाला हे लोकेशन असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला नवीन वॅकन्सी काय काय सांगितले त्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. ECHS इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन टू एंगेज फॉलोइंग मेडिकल, पॅरामेडिकल अँड नॉन मेडिकल स्टाफ. तर या तिन्ही पोस्ट यामध्ये असणार आहेत, तर पॅरामेडिकलचे, मेडिकलचे आणि नॉन मेडिकलचे ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस. पूर्णपणे कॉन्ट्रॅक्च्युअल भरती आहे, पण यामध्ये सॅलरी चांगली असते. कॉन्ट्रॅक्च्युअल म्हटलं तर NHMमध्ये जर तुम्ही सॅलरी कॉन्ट्रॅक्च्युअलची पाहायला गेली तर हे 20 ते 22,000 या ठिकाणी असते मित्रांनो. यामध्ये स्टाफ नर्ससाठी जवळपास 35 ते 36,000 या ठिकाणी सॅलरी आहे ECHS अंतर्गत. तर या ठिकाणी जे बेसिस इन ECHS पॉलिक्लिनिक साऊथ पुणे या ठिकाणी लोहगाव फॉर अ पिरियड ऑफ 1 इयर. अगोदर या ठिकाणी दिलेला आहे पिरियड ऑफ 1 इयर, देन रिन्युएबल फॉर ॲडिशनल पिरियड ऑफ 1 इयर टिल द attaining the maximum age subject of performance candidate other condition according to the age criteria as mentioned against the each post. याचा अर्थ असा होतो, 1 वर्षाचा पिरियड आहे, पण जर तुम्ही करू शकता आणि शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वय बसत असेल तर तुम्ही या ठिकाणी जेवढं वय आहे तेवढ्या वयापर्यंत तुम्ही या ठिकाणी जॉब करू शकता, असे याचा अर्थ आहे. जर उदाहरणामध्ये एका पदासाठी जर 50 वर्षाची अट असेल मॅक्झिमम जॉब करायची, तर तुम्ही जर इच्छुक असाल आणि तुम्ही करण्यासारखे असाल, तुम्ही काम चांगलं करत असाल तर तुम्हाला 50 वर्षापर्यंत देऊ शकतात. ठीक आहे, असे याचा अर्थ होतो. त्यानंतर पहिलं जे आहे यामध्ये मेडिकल ऑफिसरसाठी जागा आहे, ज्यामध्ये MBBS मिनिमम 3 इयर एक्सपिरियन्स आफ्टर इंटर्नशिप. तुमचं इंटर्नशिप झाल्यानंतर 3 वर्षाचं जे आहे कोर्स किंवा अनुभव जो आहे तो असला पाहिजे, ज्यामध्ये प्रेफरल्स क्वालिफिकेशन इन मेडिसिन, सर्जरी, डिझायरेबल ॲट्रिब्यूट्स, मेरिट्स इन MBBS, मेरिट्स इन PG ॲडिशनल क्वालिफिकेशन. 95,000 या ठिकाणी सॅलरी तुम्हाला भेटणार आहे. साध्या भाषेमध्ये MBBS असलं पाहिजे, ज्यामध्ये MBBS झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्षाचं जे आहे अनुभव कामाचा असणं गरजेचं आहे इंटर्नशिप नंतर मित्रांनो. आणि जास्त मेडिसिन आणि सर्जरीवाल्यांना जास्त प्रेफरन्स देण्यात येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑफिसर इन चार्ज. नेक्स्ट पद आहे ऑफिसर इन चार्ज, ज्यामध्ये ग्रॅज्युएट मिनिमम 5 वर्षाचा कामाचा अनुभव इन हेल्थ केअर इन्स्टिट्यूशन, मॅनेजरल पोझिशन्स. जसं हेल्थ मॅनेजर वगैरे जे पोस्ट असतात तशा प्रकारेच तुम्हाला ऑफिसर इन चार्ज ही पोस्ट आहे, ज्यामध्ये ॲडिशनल मॅनेजर क्वालिफिकेशन असलं पाहिजे, एक्सपिरियन्स ऑफ मोर दॅन 10 इयर्स कम्प्युटर क्वालिफिकेशन असलं पाहिजे. 95,000 या ठिकाणी तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे मित्रांनो. खूप चांगलं मानधन पण आहे यामध्ये, आणि तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपल्यामध्ये स्टाफ नर्सची जी पोस्ट आहे स्टाफ नर्समध्ये नर्सिंग असिस्टंट असं या ठिकाणी पोस्ट आहे. नर्सिंग असिस्टंट BSc नर्सिंग फॉर्म भरू शकतो. मिनिमम 5 वर्ष कामाचा अनुभव असला पाहिजे त्याला. त्यानंतर डिग्री इन नर्सिंग, त्यानंतर डिप्लोमा इन नर्सिंग किंवा स्पेशलिटी नर्सिंग, एक्सपिरियन्स मोर दॅन 10 इयर. आता या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट, जर तुमचं GNM झाला असेल तर तुम्हाला 10 वर्ष कामाचा अनुभव लागेल, आणि BSc झाला असेल तर 5 वर्ष कामाचा अनुभव लागेल. ठीक आहे, तर हे जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही अर्ज करू शकता. पगार या ठिकाणी तुम्हाला 36,500 या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, 36,500 तुम्हाला या ठिकाणी सॅलरी जे आहे भेटणार आहे. पण एक महत्त्वाचा अट म्हणजे GNM वाल्यांसाठी 10 वर्ष आणि BSc वाल्यासाठी 5 वर्ष लागेल कामाचा अनुभव. ते नसेल तर फॉर्म मोस्टली रिजेक्ट होतात. जर यांच्याकडे जर कोणीच नाही आले तर मग ते विचार करतील. जर नाही सर्व जर चांगलेच जर त्यांच्याकडे ॲप्लिकेशन आले तर मग त्यांनी हा नियम नक्कीच त्यांनी वापरतील.
त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लॅब असिस्टंट, ज्याचं DMLT क्लास लॅबोरेटरी टेक कोर्स आर्म फोर्सेसमध्ये होणं गरजेचं आहे. मिनिमम 5 वर्षाचा अनुभव असणं पाहिजे त्यांना. त्यानंतर 36,500 या ठिकाणी त्याला पण मानधन दिलं जाईल. लॅब टेक्निशियनमध्ये BSc मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी किंवा मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी, सिनियर सेकंडरी 10वी-12वी सायन्स रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन बोर्डमध्ये असलं पाहिजे. 36,500 त्यांना सॅलरी असणं भेटणार आहे मित्रांनो. त्यानंतर आहे फार्मसिस्टसाठी फार्मासिस्टमध्ये बी फार्मसी जे आहे 12वी सायन्स नंतर त्याचं होणं गरजेचं आहे. डिप्लोमा जर झाला असेल तर त्याला पण या ठिकाणी काही अडचण नाही आहे, पण 3 वर्षाचा कामाचा अनुभव या ठिकाणी त्यांना मागवण्यात आलेला आहे. 36,500 त्यांना पण या ठिकाणी सॅलरी असणार आहे. त्यानंतर ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरसाठी पण पोस्ट आहे मित्रांनो. ड्रायव्हरसाठी 8वी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याला कसं सिव्हिल ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे आणि 5 वर्ष कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे आणि हेवी व्हेकल लायसन एक्सपिरियन्स 10 वर्ष असणं गरजेचं आहे. फर्स्ट एड कोर्स अंतर्गत 25,600 त्याला त्या ठिकाणी सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी काय सांगितलं आहे तर डिटेल जाहिरात जे आहे ECHSgovernment.in या वेबसाईटवर आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता. ॲडिशनल तुम्हाला काही पाहिजे असेल माहिती वगैरे तर. त्यानंतर महत्त्वाचं अशा प्रकारे ही त्याची वेबसाईट आहे. या ठिकाणी वेबसाईट तुम्ही पूर्ण पाहून घ्या आणि ईमेल वगैरे. त्यानंतर महत्त्वाचं नेक्स्ट लास्ट डेट आणि रिसिप्ट ॲप्लिकेशन फॉर्मॅट घेऊन ॲज द वेबसाईट. ॲप्लिकेशन ॲज पर द रिक्वेस्ट फॉर्मॅट अलॉंग विथ द सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपीज ऑफ टेस्टिमोनियल्स इन सपोर्ट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन. याचा अर्थ असा होतो की तुम्ही जे ॲप्लिकेशन देताय ते ॲप्लिकेशन भरून त्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट जोडताय डॉक्युमेंटमध्ये तुम्ही जे काही लिहित आहे त्यावरती तुमचे डॉक्युमेंट पण जोडणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर म्हटले मला 10वीला 60 मार्क आहेत तर त्या 10वीसाठी तुम्हाला SSCचं मार्कशीट पण जोडणं गरजेचं आहे ॲप्लिकेशनवर जर असं लिहित असतील तर. ठीक आहे. त्यानंतर सर्व सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला स्वतः साईन वगैरे करायच्या आहेत. त्यानंतर फॉर्म जे आहे तुम्हाला फॉर्म 27 फेब्रुवारी 2026च्या अगोदर तुम्हाला सबमिट करायचं. त्यानंतर जर तुमचा फॉर्म गेला त्यांच्याकडे तर ते डल्ली रिजेक्टेड केलं जाईल, म्हणजे ते तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ॲक्सेप्ट होणार नाही. 27 फेब्रुवारी तारीख लक्षात असू द्या. त्यानंतर मुलाखत या ठिकाणी मुलाखत कधी होणार आहे. तुमची जी मुलाखत आहे ECHS पॉलिक्लिनिक साऊथ पुणे जे आहे यासाठी 2 मार्च 2026 या तारखेला तुमची मुलाखत होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला पूर्ण तुमचे डॉक्युमेंट वगैरे सर्व तुम्हाला सोबत घ्यायचे. बेसिक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे. अगोदर सर्व तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत मित्रांनो. आणि पोस्टल ॲड्रेस जे आहे तुम्हाला सबमिट करायचा हा ॲड्रेस आहे. हा ॲड्रेस तुम्ही लिहून घ्या. या ठिकाणी ॲड्रेस अशा प्रकारे स्टेशन ECHS सेल्फ पॉलिक्लिनिक आकाशनगर नियर टेट्रा स्कूल लोहगाव पुणे महाराष्ट्र पिनकोड 411032. ठीक आहे. नोट ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड थ्रू द रिजनल ऑर्डिनरी पोस्ट ओनली. तर ॲप्लिकेशन तुम्हाला पोस्टानेच पाठवायचं आहे. याच्या व्यतिरिक्त ॲप्लिकेशन तुमचं पाठवणं ॲक्सेप्टेड नाही. तर लक्षात असू द्या, पोस्टानेच ॲप्लिकेशन गेलं पाहिजे. ठीक आहे. आता तुम्हाला ॲड्रेस पण समजलेला आहे, तर शेवटची तारीख पण समजलेली आहे. बेसिक डॉक्युमेंट सर्व तुम्हाला लागतील ज्यामध्ये, आणि तुमची मुलाखताची तारीख पण तुम्हाला समजलेली मित्रांनो. आता काय करायचं आहे, ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. ॲप्लिकेशनवर सर्व तुमची माहिती भरायची आहे आणि सर्व या ठिकाणी जर काही समजत नसेल तर वेबसाईटवर जा. या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्व तुम्हाला डिटेल माहिती भेटून जाईल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.